आणि त्याच टाळ्यांमधून त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे। यांच्यापेक्षा एक वेळ या देहाचं सार्थक झालं पाहिजे। मग या देहाचं सार्थक कुणाच्या शरणागतीमध्ये गेल्याशिवाय होणार आहे? आपण कुठं गेलं पाहिजे म्हणजे देहाचं सार्थक होईल? ते म्हणजे संतांची शरणागती। कारण या जगामध्ये सगळ्यात जास्त कशाला महत्व असतं तर ते म्हणजे अनुभवाला। आणि अनुभव जर कुणाकडे असेल तर तो अनुभव मिळतो फक्त संतांकडे। अनुभव आले अंगात ते या जगात येत असेल। मग भगवंताचा जो अनुभव आहे, भगवंत कसा आहे, तो कसा दिसतो, हा अनुभव फक्त आपल्याला संतांकडे मिळतो। म्हणून आपण जर संतांना शरण गेलं तर या देहाचं बघा, आपल्याला जर अनुभव मिळायचा असेल तर आपल्याला संतांना शरण जावं लागेल। आणि संतांना शरण गेलं तर या देहाचं सार्थक होईल। कारण या जगामध्ये संतांना ओळखणं ही खूप कठीण गोष्ट आहे। संतांना शरण गेलं पाहिजे हे खरं आहे, परंतु कोणत्या संतांना शरण गेलं पाहिजे आणि कोणत्या संतांकडे अनुभव आहे हे माणसाला कळलं पाहिजे। कारण माऊली सांगतात गुरु विना अनुभव कैसा कळे। माऊलीने सुद्धा आपला अनुभव सांगितला की मी माझ्या सद्गुरूंच्या कृपेने तरुण गेलोय। ज्ञान देव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे। एवढंच नाही तर नाथ महाराज सुद्धा त्यांचा अनुभव सांगतात की हरी प्राप्तीची उपाय धरावे संतांची पाय तेने साधती साधने तुटती भवाची। अनेक प्रकारे अनेक संतांनी आपला काही ना काहीतरी अनुभव सांगितलाय। नामदेव महाराजांनी सुद्धा सांगितलं की सद्गुरु नाईक हे पूर्ण कृपा केली निज वस्तू दाविली माझी माझी। एवढंच नाही तर निळोबाराय सुद्धा सांगतात की मी जेव्हा तुकोबाराय यांना शरण गेलो तेव्हा मला त्यांनी पावन करून टाकलंय। केला निळा केला निळा केला निळा पावन। मग जर आपल्याला या देहाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर आपल्याला संतांना शरण जावं लागेल। कारण संतांपेक्षा अनुभव हा मोठा कुणाकडेच असतो। उदाहरणार्थ आपल्या सर्वांचा एक अभंग पाठ आहे, कोणता? रूप पाहता लोचनी सुख झाले होसाले। परंतु मला हे सांगा, आपण अभंग फक्त म्हणतो परंतु आपण या लोचनाने कधी त्या भगवंताचा अनुभव घेतला नाही। मग ही काय आपली झाली फक्त रिकामी बडबड। उदाहरणार्थ माझ्या हातामध्ये पेढा आहे, तो पेढा मी खाल्ला आणि तुम्हाला विचारलं कसा लागला सांगा, तुम्ही काय म्हणता? दीदी आम्हाला पण खाऊ द्या। तुम्ही जेव्हा त्याचा अनुभव घेताल तेव्हा तुम्हाला कळेल की पेढा कसा होता। म्हणून अनुभव जर आपल्याला या जगामध्ये कुणाकडे मिळेल तर ते फक्त संतांकडे। आणि संतांकडे परफेक्ट अनुभव असतो। एकदा असं झालं, काशीचे काही वेद पंडित कबीर महाराजांकडे गेले। कबीर महाराजांकडे गेल्यानंतर कबीर महाराजांना विचारायला लागले की महाराज अहो तुम्ही जे लोकांना सांगता ते लोकांना कसं पटकन पटतं आणि आम्ही जे सांगतो ते कसं पटत नाही? महाराज म्हणाले काही विशेष तर नाहीये,
तुम्ही जे सांगता बस तेच मी सांगतो, फक्त माझी सांगण्याची पद्धत वेगळी आहे. तेवढे महाराज कशी महाराज सांगतात, मी जे सांगतो ते स्वतः अनुभवतो आणि मग लोकांना सांगतो, तेव्हा ते लोकांना पडतं. आणि तुम्ही जे सांगता ते पोथी वाचून वाचून सांगता, म्हणून ते लोकांना पटत नाही. तुम कहते कागज की लेकी, अरे मैं कहता आखन देखी. मी जे डोळ्याने अनुभवले ना ते लोकांना सांगतो, तेव्हा ते लोकांना पटतंय. एवढं अंतर असतं संतांमध्ये. मग आपण त्यामुळे संतांना शरण गेलो पाहिजे. परंतु संतांना शरण गेलं पाहिजे, परंतु कोणत्या संतांना शरण गेलं पाहिजे? त्यामुळे महाराजांना या अभंगामध्ये संतांची अंतर्बाह्य लक्षणे सांगण्याची गरज भासली की या जगामध्ये कोण खरा संत आहे. कारण महाराजांनी त्या काळामध्ये जगाला लुटणारी मंडळी बघितली होती. महाराजांनी विचार केला, अरे आज जर ह्या गोष्टीचं प्रमाण एवढं आहे तर पुढं किती वाढेल. लोकांना ते समजलं पाहिजे, लोकांचं कल्याण झालं पाहिजे, म्हणून महाराजांनी अभंग लिहिला आहे. म्हणून महाराजांना संत आणि असंत यांची लक्षणे सांगण्याची गरज भासली. कारण बघा मंडळी, संतांचं सोंग घेऊन या जगाला लुटणारी मंडळी खूप आहे. आणि आपण काय करतो? कव्हरला आणि पॅकिंगला बोलतो. कशाला बोलतो? कव्हरला आणि पॅकिंगला. आतमध्ये माल कसा आहे हेच आपण बघत नाही. महाराज सांगतात, नव्हती ते संत करिता कवित्व, संतांची ती आप्त नव्हती संत. नुसत्या बाह्य लक्षणाने कोणी साधू किंवा संत ठरू शकत नाही. कथा करणारे, कीर्तन करणारे संत असूही शकतात आणि संत नसूही शकतात. कारण महाराज सांगतात, नव्हती ते संत करिता कवित्व. एवढंच नाही, गुळे माखोनी या दगड ठेविला, बरी दिसे भला लोकचारी. गाढवे सिंगारिले ते का घोडे झाले नाही. अशांना साधू किंवा संत म्हणता येत नाही मंडळी. कबीर महाराज सांगतात, साधू भया तो क्या भया, माला पहनी चार, बाहर भेस बनाइया भीतर भई भंगार. साधूचं सोंग सजवला, साधूचं वेश धारण केला म्हणून कोणी साधू होत नाही. त्याच्या अंतरंगामध्ये कुठलं ज्ञान भरलेलं आहे ह्याच्याकडे लक्ष देणं पण फार महत्वाचं असतं. आपली काय गोष्ट मंडळी, अहो सीता माता सुद्धा फसल्या साधूला ओळखताना. जेव्हा रावणाने साधूचा वेश धारण केला, सीता माता ओळखू शकल्या नाही. भिक्षा वाढायला गेल्या आणि जेव्हा भिक्षा वाढायला पाऊल समोर टाकलं तेव्हा त्या साधूने आपलं रूप बदललं, आपला रंग बदलला. म्हणून आपण साधूला ओळखू शकत नाही. बघा मंडळी, मुंडन करून यतिवेश धारण करणारे कोटीने मिळतील. मुंडन करून यतिवेश धारण करणारे कोटीने मिळतील, परंतु ज्याने आपल्या मनाचं मुंडन केलं ना, असा साधू किंवा असा संत कोटीत एक मिळतो.
कठीण गोष्ट जर काही असेल तर ती संतांची भेट. मग संतांना ओळखायचं कसं? कोणत्या संतांच्या शरणागतीमध्ये गेल्यावरती या देहाचं ठरवलं? कारण जर महाराजांनी प्रश्न केला, महाराजांनी जर संतांची अंतर्बाह्य लक्षणे सांगितली, का सांगितली तर आपल्याला कळाली पण. कारण बघा मंडळी, एक व्यक्ती होता. तो व्यक्ती जंगलामध्ये गेला. कुठे? जंगलामध्ये. जंगलामध्ये गेल्यानंतर त्याला थोडंसं वैराग्य प्राप्त झालं. त्याने ठरवलं की आपल्याला साधू व्हायचंय. काय व्हायचंय? साधू. ठरवलं. जंगलामध्ये जाऊन राहायला लागला. परंतु गावातील मंडळींना कळालं की आपल्यातील कोणीतरी व्यक्ती साधू झालाय. गावातील मंडळी भेटायला गेली. भेटायला गेल्यानंतर बाबांना प्रणाम केला आणि बाबांना म्हणायला लागले की बाबा, अहो जंगलामध्ये राहताय, काहीतरी निवारा हवा. असं करा, तुम्ही एका कुटियाचं निर्माण करा, एका झोपडीचं निर्माण करा. बाबा म्हणाले ठीक आहे. बाबांनी एका झोपडीचं निर्माण केलं. ती गावातील मंडळी काही दिवसांनी परत भेटायला गेली आणि बघतायत की सुंदर अशा झोपडीचं निर्माण झालंय. परंतु बघितल्यानंतर त्यांना एक प्रश्न पडला, कारण त्या झोपडीमध्ये खूप उंदीर झाले होते. बाबांना ती व्यक्ती जाऊन भेटली. बाबांना परत प्रश्न केला, बाबा अहो तुम्ही सुंदर कुटियाचं निर्माण केलं, परंतु तुमच्या कुटियामध्ये खूप उंदीर झाले आहेत. आता असं करा, एक मांजर पाळा, म्हणजे उंदीर दूर होतील. बाबांनी एक मांजर पाळली. परत गावातील मंडळींना वाटलं की चला, आपण खूप दिवस झालो भेटायला गेलो नाही, चला आपण भेटायला जाऊया. गेले भेटायला. बघता तर त्या कुटियातील सगळे उंदीर पळून गेले होते. कुणाला बघून? मांजरीला बघून. मग मांजरीला बघून ते उंदीर पळून गेले. मनामध्ये प्रश्न आला आणि तो प्रश्न त्या बाबांसमोर मांडला की बाबा, अहो कुटियातील सगळे उंदीर पळून गेले, परंतु मांजरीची खायची व्यवस्था. आता असं करा म्हणे बाबा, एक गाय पाळा. काय पाळा? गाय पाळा. बाबांनी एक गाय पाळली. कुठं पाळली? जंगलामध्ये. मग गावातील व्यक्ती काही दिवसांनी परत भेटायला आली. भेटायला आल्यानंतर सगळं वातावरण बघितलं. बाबांना परत प्रश्न केला, बाबा
बाबा उंदीर पळून गेले, मांजरीची खायची व्यवस्था झाली, पण गायीची खायची व्यवस्था म्हणे आता ती कशी करू? म्हणे बाबा आता गायीची खायची व्यवस्था करण्यासाठी तुम्ही आता असं करा, तुम्ही लग्न करा. काय करा? लग्न करा. बाबांनी काय केलं? लग्न केलं. मग अशा साधूच्या शरणागतीमध्ये गेल्यावर या देहाचा उद्धार होईल? होईल का? नाही. तोही नरकाला जाईल आणि त्याच्या शरणागतीमध्ये जो आहे तो पण नरकाला गेल्याशिवाय. मग अशाला साधू म्हणता येत तिला तुम्ही मला देवाचे गवाळे मागदी ओंगळे पोटासाठी तुळशी खोवी कानी धर्म खोवी शेंडीला लटके मुंडी तरी नासिकाती आणि तुका म्हणे याईचे मायेचे मैंद आणि त्या पासी गोविंद नाही नाही. मग कुणापाशी गोविंद आहे? कुणाला आपण शरण गेलं पाहिजे? महाराजांना प्रश्न पडला. महाराज भगवंताला विचारतात की देवा या जगामध्ये मी कुणाला शरण जावं? संत ते कवण, संत ते कवण हे जाणीव नकेशराजा देवा. आता तुम्ही मला सांगा की या जगामध्ये संत कोण आहे आणि कुणाच्या मी शरणागतीमध्ये जाऊ? मग त्यावेळेस एक सुंदर उदाहरण समोर येतं की कोणत्या संतांच्या शरणागतीमध्ये आपण गेलं पाहिजे. एक महाराज होते बघा, तपश्चर्या करायचे, नदीच्या काठावरती सुंदर अशी कुटिया करून राहायचे. लोभ अहंता नये मनात की विरक्त तोची झाला. कशाचंच काही घेणं देणं नव्हतं, परंतु त्यांची सेवा करण्यासाठी तिथं एक व्यक्ती आला आणि व्यक्ती आल्यानंतर त्याने बाबांना प्रणाम केला. प्रणाम केल्यानंतर बाबाला म्हणाला, बाबा अहो तुमची सेवा करण्यासाठी मला इथे थांबायचंय. बोला थांबू? हो म्हणे बाळा थांब. आता बाबा अंतर्यामी होते, बाबांनी ओळखलं होतं की हा माझ्याकडे कशासाठी आलाय. ओळखलं बाबांनी, कारण बाबांकडे परीस होता आणि त्या परीसाच्या आशेने तो बाबांची सेवा करण्यासाठी तिथे आला. बाबांनी त्याला ओळखलं, सेवा करू लागला, तन धनाने सेवा करायला लागला. परंतु बाबाने एक दिवस ठरवलं. बाबा त्याला म्हणाले, बाळ अरे मी गंगेवर स्नान करून परत येतो, तोपर्यंत तू काय कर, सुंदर असा आपला आश्रम स्वच्छ करून काढ. ठीक आहे म्हणे बाबा. आता याला तेवढीच संधी पाहिजे होती. संधी मिळाली. कुठे स्वच्छ करायला लागला. कुठे स्वच्छ करता करता कुठेतरी मला परीस मिळेल या आशेने तू कुठे स्वच्छ करत होता, परंतु त्याला परीस सापडलाच नाही. बाबा स्नान करून परत आले. परत आल्यानंतर याने प्रणाम केला आणि जसं का प्रणाम केला बाबाने आशीर्वाद दिला, उठ म्हणे बाळा. परंतु आशीर्वाद दिल्यानंतर मन विचलित झालं आणि बाबा त्याला म्हणाले, अरे बाळा तू एवढं चिंतामध्ये काय दिसतो? तुझ्या चिंताचं काय कारण आहे? तेव्हा तो व्यक्ती सांगायला लागला, बाबा अहो आश्रम स्वच्छ केला, परंतु मला जी वस्तू हवी होती ना ती कुठंच सापडली नाही. म्हणे तुला जी वस्तू हवी होती ती सापडली नाही, याचं कारण काय? म्हणे अरे मूर्खा तू कितीतरी वेळा घेतली आणि कितीतरी वेळा फेकून दिली. म्हणे बाबा असं होऊ शकणार नाही. अरे म्हणे हो. ते बघ म्हणे त्या कोपऱ्यामध्ये मी एक लोखंडाची डब्बी ठेवली आहे आणि ती लोखंडाची डब्बी तू माझ्याकडे घेऊन ये. आता तो व्यक्ती म्हणाला, बाबा मला काय पागल समजलं की काय तुम्ही, म्हणून त्या लोखंडाच्या डब्बीला तुमच्याकडे घेऊन येण्यासाठी सांगताय? नाही नाही म्हणे. बघा संतांच्या शरणागतीमध्ये आपण अर्धा क्षण, एक क्षण जरी घातला तर या देहाचा उद्धार झाल्याशिवाय. तुलसीदास सांगतात, एक घडी आधी वेळ पुण्यात तुलसी संगत साधू की हरे कोटी अपराध. आपण एखादा अर्धा क्षण जरी संतांच्या शरणागतीमध्ये घातला
अर्धाक्षण घडता संतांची संगती. बघा, एक घडी आधी घडी एवढं जरी आपल्याला संतांची संगती घडली या देहाचा उद्धार. बोलवलं त्याला, म्हणे जा ती लोखंडाची डब्बी घेऊन ये. आणली त्याने ती लोखंडाची डब्बी, बाबांच्या हातामध्ये दिली. आणि जशी का बाबांच्या हातामध्ये ती डब्बी दिली, बाबांनी ती डब्बी उघडली. आणि जशी ती डब्बी उघडली, त्या डब्बीच्या आतमध्ये एक चिंदी होती. ती चिंदी उघडली आणि जसं का ती चिंदी उघडली, त्या परिसाचा स्पर्श त्या लोखंडाच्या डब्बीला झाला. तात्काळ ती लोखंडाची डब्बी सोन्याची झाली. बाबाने ती वस्तू, तो परीस त्या व्यक्तीच्या हातामध्ये देऊन टाकला आणि त्याला सांगितलं, घे म्हणे बाळा, तुला परीस हवा होता, घेऊन जा. परंतु माझा तुला एक प्रश्न आहे. म्हणे बाबा, काय प्रश्न आहे? म्हणे तुला एक विचारायचं आहे. विचारा म्हणे बाबा. म्हणे हा परीस तू घेतला, पण याचं काय करणार? म्हणे बाबा, काय करणार म्हणजे? हा परीस मी लोखंडाला लावणार, लोखंडाचं सोनं करणार, ते विकणार, त्याचे पैसे घेणार आणि मुलाबाळाला म्हणे बस एवढंच? हो म्हणे बाबा, याच्या पलीकडे काय असू शकतं? म्हणे आहे, याच्याही पलीकडे काहीतरी आहे. म्हणे बाबा काय सांगा? हे बघ म्हणे, जवळ बोलवलं. म्हणे हा परीस तू बघितला काय? हा परीस तू बघितला, परंतु तुझ्या अंतरंगामध्ये एक परीस लपलेला आहे. तू बघितला? म्हणे बाबा, माझ्या अंतरंगामध्ये कसला परीस हो? म्हणे आहे. तुला बघायचंय? हो म्हणे बाबा, दाखवा. जवळ बोलावलं, मस्तकावरती हात ठेवला आणि जसा का मस्तकावरती हात ठेवला ना, तसं तर डोळ्यावर असणारी जी मायारूपी चिंती आहे ती दूर झाली आणि तात्काळ पांडुरंग परमात्म्याचं त्या परीसाचं दर्शन त्या ठिकाणी त्या व्यक्तीला, त्या महाराजांनी करून दिलं. याला म्हणतात संत, याला म्हणतात साधू. ज्यांनी 6 विकाराला धुवून टाकलाय तो खरा साधू. आणि अशाच्या जर शरणागतीमध्ये गेलं तर या देहाचा उद्धार आहे. आणि असे जे संत असतात ते खरे झुंजार असतात.
विठ्ठला विठ्ठला घ्यावं लागतं कधी. तर झुंजार ते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी नांदळीला. संत हे झुंजार आहेत. मग संत हे झुंजार आहेत तर प्रतिकार करताना का दिसत नाही? कारण झुंजार कशाला म्हणायचं? झुंजार म्हणजे वीर, योद्धा, लढणारा, हा झुंजार या शब्दाचा अर्थ होतो. मग संत हे झुंजार आहेत तर प्रतिकार करताना का दिसत नाही, हा मोठा प्रश्न. कारण संत हे चराचरामध्ये भगवंताचं दर्शन करत असतात. तुलसीदास रामायणामध्ये सांगतात की सिया राममय सब जग जानी करू प्रणाम छोरी झुकपाणी. काय या चराचरामध्ये त्यांनी भगवंताला बघितलंय. सिया राम में सब जग जानी करू तर या जगामध्ये चराचरामध्ये त्यांनी भगवंताचं दर्शन केले. आणि सगळ्यात मोठं जर संतांचं उदाहरण, संतांनी कुठे भगवंताला बघितलं तर सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे प्रल्हादाचं. खमामध्ये सुद्धा त्यांनी नरसिंहाला बघितलं होतं, भगवंताला बघितलं. म्हणून ते
नाही. मग संतांची व्याख्या करायची कशी? संत झुंजार आहेत, लढणारे आहेत. मग कुणासोबत त्यांनी युद्ध केलं? संत योद्धा आहेत, कारण महाराजांनी काय सांगितलं? संत हे झुंजार आहेत. मग काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार हे जे शत्रू आहे ह्यांच्या सोबत त्यांनी युद्ध केलं. आणि साधना मार्गावरती जेव्हा एखादा साधक असतो, तो जेव्हा साधना करत असतो, भगवंताची भक्ती करत असतो ना, तेव्हा या 6 विकारांकडून त्याला अनेक प्रकारे त्रास होत असतो. आणि जो साधक या 6 विकाराला त्यागून आपलं साध्य साधून घेतो ना, तो खरा साधू या जगामध्ये, तो खरा झुंजार या जगामध्ये. परंतु आमच्या संतांचं हृदय एवढं कोमल आहे, ते तर कुणावर प्रतिकार करताना दिसत नाही. झुंजार जरी असले तरी ते फक्त अंतरंगामध्ये युद्ध करत असतात, बाह्यरंगामध्ये. माझ्या संतांचं हृदय एवढं कोमल आहे ना की ते दुसऱ्यांचं दुःख बघूनच वितळून जात. एकदा असं झालं की 2 व्यक्ती साधूची व्याख्या करत असतात की साधू कुणाला म्हणायचं. एक संत रस्त्याने चालत होते. चालता चालता 2 मूर्ख एकमेकांना साधूची व्याख्या सांगायला लागले. पहिला व्यक्ती दुसऱ्याला म्हणाला, का रे म्हणे, तुला माहिती का साधू कुणाला म्हणतात? ते म्हणे, कुणाला? म्हणे, बघ, साधूत आणि कुत्र्यात काही फरक नाही. कशात? साधूत आणि कुत्र्यात काही फरक नाही. ते म्हणे, ते कसं? हे बघ म्हणे, साधू सुद्धा भाकरीसाठी दारोदार हिंडतो आणि कुत्रा सुद्धा भाकरीसाठी दारोदार हिंडतो. साधू थांबले. दोघांची चर्चा चालू होती. तिथे स्तब्ध थांबले, जवळ गेले आणि पहिले काळ दिशी कानाखाली लावली. का रे म्हणे मूर्खा, माझ्या साधूची किंमत तू कुत्र्यामध्ये काढतो? तुला माहिती का साधूत आणि कुत्र्यात किती अंतर आहे? तू म्हणाला, किती? सांगू का म्हणे तुला? हो म्हणे, सांगा. अरे, कुत्ते को रोटी मिले तो कुत्ता काट के खाता है. कुत्ते को रोटी मिले तो कुत्ता काट के खाता है, लेकिन मेरे साधु को अगर रोटी मिले ना तो मेरा साधू बांट के खाता है. एवढं अंतर साधू आणि कुत्रा. खूप कोमल हृदय माझ्या संतांचं. आप खाने में मजा नहीं, औरों को खिलाने में मजा है. अपने दुख में रोने वाले मुस्कुराना सीख ले, अरे औरों के दुख दर्द में जरा आंसू बहाना सीख ले. हे माझ्या साधूचं हृदय. साधूची व्याख्या करत असताना तुलसीदास रामायणामध्ये सांगतात की संत हृदय नवनीत समाना. संतांचं हृदय नवनीताप्रमाणे. नवनीत कशाला म्हणायचं? लोण्याला. लोण्याला जर विस्तवात जवळ नेलं तर लोणी वितळतं. परंतु माझ्या संतांचं हृदय एवढं कोमल आहे की ते दुसऱ्याचं दुःख पाहूनच वितळून जातं. म्हणून ते कोण्या जीवाचं कधी मत्सर करत नाही, कोण्या जीवाला कधी त्रास देत नाही, कारण चराचरामध्ये ते भगवंत होतात. मग संत हे झुंजार आहेत, कोणावर प्रतिकार करताना दिसत नाही, परंतु माझे संत पाप पुण्याने बाधित पण होत नाही. मग पाप म्हणायचं कशाला? पाप पुण्याने बाधित होत नाही, मग पाप कशाला म्हणायचं? चोरी करणे, जुगार खेळणे, खोटं बोलणं, मांसाहार करणं, हे सगळे पापाचे प्रकार. याच्यातली कोणतीही क्रिया संतांकडून होत नाही, कारण संत हे सर्वश्रेष्ठ असतात. कुठलीही क्रिया त्यांच्याकडून होत नाही. तुका म्हणे, आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप पुण्य. संताला पापही नाही अथवा पुण्यही नाहीये. कारण बघा, अग्नी सर्व रस भोगतो. अग्नीमध्ये जर आपण आहुती टाकली तरी अग्नी स्वीकार करणार, आणि एखाद्या त्या अंगाला जर अग्नी लागली
तरी तो स्वीकार करतो, कारण तो समर्थ आहे आणि समर्थांना दोष लागत नसतो. उदाहरणार्थ नदी आहे, गंगा आहे, ती आपलं अंग स्वच्छही करते, परंतु नकळत जर आपला पाय घसरला तर ती त्याला बुडूनही टाकते. ती समर्थ आहे, तिला दोष लागणार आहे का? नाही. म्हणून संत हे समर्थ आहेत. संतांना पापही नाही अथवा पुण्यही नाही. मग आपण पाप बघितलं, मग पुण्य कशाला म्हणायचं? पहिलं पुण्य म्हणजे वेदाध्ययन करणे. एकदा असं झालं, ब्रह्मदेवाने 4 वेद पाठ केले. पाठ केल्यानंतर ते भगवान विष्णूकडे गेले आणि विष्णूंना म्हणाले की देवा, माझे 4 वेद पाठ झाले. किती वेद? 4. परंतु देवा, माझं कुठं चुकतं की काय, म्हणून मी तुम्हाला म्हणून दाखवतो. माझी जर चूक असेल तर मला सांगा. आता देवाला मोठा प्रश्न पडला. देव म्हणाले, हे बघा ब्रह्मदेवा, तुमचे 4 वेद पाठ होईपर्यंत मला काही वेळ नाही. मग तुम्ही काय करा, समोर हे चिंचेचं झाड आहे म्हणे, ह्या चिंचेच्या झाडाकडे बघून वेदाध्ययन चालू करा. जसं तुम्ही वेदाध्ययन करता आणि जसं का तुमची चूक होईल तर चिंचेचं एक पान खाली गळेल. ब्रह्मदेवाने वेद म्हणायला सुरुवात केली. जसं जसं देव वेद म्हणायला लागले तसं तसं चिंचेचं एक एक पान खाली गळायला लागलं आणि वेद म्हणता म्हणता पूर्ण चिंचच खाली उन्मळून पडली. मला सांगा, जर ब्रह्मदेवाकडून वेदाध्ययनामध्ये एवढ्या चुका होऊ शकतात तर आपली काय गत आहे? म्हणून आपण वेद अध्ययन केलेलंच न बरं. मग दुसरं पुण्य म्हणजे यज्ञ करणं. आता एकदा काय झालं, धर्मराजा युधिष्ठिराने राजसू यज्ञ केला. राजसू यज्ञ केल्यानंतर त्या यज्ञामध्ये एक अर्ध अंग असणारं सोन्याचं मुंगूस तिथे प्रगट झालं. जसं का ते मुंगूस प्रगट झालं, ते धर्मराजाला येऊन म्हणाला की राजा, अरे तुझा यज्ञ यथासांग झाला नाही. ते म्हणे ते कसं? ते म्हणे ते असं की तुझी भावंड 4 दिशेला दिग्विजयासाठी गेली होती आणि त्यातून जी धनसंपत्ती मिळून आली त्यातून हा यज्ञ करण्यात आला, म्हणून हा यज्ञ यथासंग झाला. देवाला बोलावलं. भगवंतांनी तेच सांगितलं, म्हणे राजा तुझा यज्ञ यथासंग झाला नाही, कारण वाघाची मुखी बदमावी गाय त्याचे नाम काय पुण्याचे. म्हणून अशाला पुण्य म्हणता येणार नाही. जर धर्मराजा युधिष्ठिराकडून जर अशी चूक होऊ शकते तर आपण यज्ञ न केलेलाच बरा. आता तिसरं पुण्य म्हणजे दान करणे. नृगराजा रोज गायी दान करत होता, परंतु एकदा असं झालं, त्याने एका ब्राह्मणाला एक गाय दान केली. ती गाय परत त्या कळपात येऊन मिसळली, तीच परत दुसऱ्याला दान करण्यात आली. पहिला ब्राह्मण परत आला. जसा परत आला तशी आपली गाय मागायला लागला, परंतु राजा देणार कुठून, कारण दुसऱ्याला देऊन टाकली. म्हणून त्या ब्राह्मणाने श्राप दिला की तू बेडूक होशील. म्हणून दान करणे सुद्धा श्रेष्ठ पुण्य नाही. आता चौथं पुण्य म्हणजे परमार्थ प्राप्तीचं पुण्य. आणि ते पुण्य कोणतं? ते पुण्य म्हणजे भगवंताचं नामस्मरण. भगवंताचं नाम जर आपण घेतलं तर आपल्याला काहीच करायची गरज पडत नाही. पण आपण काय करतो, बाकीच्या खटाटोप करत बसतो. आपण नाना प्रकारे यज्ञ करणार, दान करणार, सगळं काही करणार, परंतु नामापेक्षा श्रेष्ठ पुण्य कोणतं? त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नाही तरी ते व्यर्थ. तुम्ही
आईच बैसून करा एक, बाकीचा खटाटोप करण्याची आवश्यकताच नाहीये. परंतु आपण जर परमात्म्याच्या नामावरती विश्वास ठेवला तर सगळं पुण्य त्याच्यामध्ये येतं. परंतु आपण तसं करत, आपण बाकीचाच खटाटोप करत बसणार. एक मुलगी होती बघा, मुलगी ते एक साधू महाराजांकडे गेली. साधू महाराजांकडे गेल्यानंतर तिने त्या बाबांना प्रश्न केला, बाबा मला सासू हवी. काय हवी? काय? सासू. सासूच नाही तर मला देर जावा नंदा सगळं काय पाहिजे. कुणाला विचारती? त्या महाराजांना. आता ते महाराज ते बाबा हसायला लागले. तेवढे बाळा तुला सासू हवी? हो म्हणे, मला सासूच नाही तर देर जावा नंदा सगळं काय पाहिजे. बाबा म्हणाले मग असं कर ना बाळा. म्हणे काय? म्हणे एखादा मुलगा बघ, त्याच्यासोबत लग्न कर, म्हणजे त्याच्या पाठीमागे हे सगळं काही येईल. सांगण्याचं तात्पर्य एवढंच, जर तुम्ही बाकीचा खटाटोप न करता एकाच पांडुरंग परमात्म्याच्या नामाचं चिंतन केलं तर त्याच्या पाठीमागे हे सगळे पुण्य धावत येतात. कारण भगवंताच्या नामाने अनेक पापाच्या राशीच्या राशी जळून खाक. वासंदर प्रमाण टाळ्या होऊन एक वेळेस. नाम संकीर्तन साधन पैसोते. सगळ्यात सोपं जर कोणतं साधन असेल तर भगवंताचं नामस्मरण. आणि आपण जर भगवंताचं नामस्मरण केलं तर सगळी पापाच्या राशीच्या राशी तृण अग्नी वेळेस समरस झाले तैसे नामे केले शपथा. एवढं भगवंताचं नाम आहे. परंतु आपण घेतलं पाहिजे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची परंतु भगवंताचं नाम घेण्याला महत्व आहे. अजामिळासारखा पापी सुद्धा भगवंताच्या नामाने तरुण गेला. गणिकासारखी वेश्या सुद्धा भगवंताच्या नामाने तरुण गेली. परंतु त्याने भगवंताचं नामस्मरण केलं होतं. आणि आपण भगवंताचं नामस्मरण करत नाही. आणि असं जरी असलं, भगवंताच्या नामाने पुण्याची प्राप्ती जरी होत असली तरी आमच्या संतांची वृत्ती जशी पापातीत आहे तशी पुण्यातीत आहे. पाप तर त्यांच्या हातून होतच नाही, परंतु पुण्य मिळण्यासाठी ते प्रयत्न सुद्धा करत नाही. मग संत हे झुंजार आहेत, पाप पुण्याने बाधित होत नाही. मग झुंजार असल्या कारणामुळे आमच्या संतांनी कोणतं शस्त्र धारण केलं ते महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात.
गोविंद आसले गोविंद श्री गोविंद त्यामध्ये बैसेल असे. बघा गोविंद नावाचं जे भगवंताचं नामस्मरण आहे, जे भगवंताच्या नावाचं शस्त्र आहे, ते आमच्या संतांनी जिभेवरती धारण केलं. उठता बसता काम करता फक्त गोविंदाचं नाव चाललंय, बाकी कशाचंच घेणं देणं. दिन रजनी हाची घंटा गोविंदाचे फुलवाडे, बाकी कशाचंच काही घेणं देणं नाही. रात्रंदिवस तोच त्यांचा कामधंदा आहे बघा. आणि आपलं कसं आहे मंडळी, आपण काय करतो माहितीये का? आपण भगवंताचं नामस्मरण करायलाच विसरून जातो. भगवंताने आपल्याला हा सुंदर नरदेह दिलाय, कशासाठी दिलाय? कशासाठी बोला, कशासाठी दिलाय? भजन.
देवाने आपल्याला हा देह भजनासाठी दिलाय, परंतु भजनासाठी उपयोग न करता आपण इतर खटाटोप करत असतो। आपण काय करतो? भोजनासाठी उपयोग करतो, हो की नाही? एकादशी आली की फल आहार करायचा, तर आपण काय करतो? फराळ एवढंसं खायचं, तर एवढं। मला हे कळत नाही, उपवास म्हणायचं कशाला? उपवास म्हणायचं कशाला मग? भगवंताच्या चरणामध्ये वास करणे म्हणजे उपवास। आपण उपवासाचा अर्थ वेगळा करतो, आपण फळाहार करतो, फलाहार करतो, परंतु तो उपवास नाही। एक क्षण सुद्धा त्या भगवंताचा विसर नाही झाला पाहिजे, तो खरा उपवास। नाही तो उपवास धरायच्या शेजाऱ्याला शिव्या देत बसायचं, ह्याला थोडी काय म्हणताय? नाही, अशाला उपवास म्हणता येत। मग आपण भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, आपण बाकीचा खटाटोप करत बसतो। येतो कीर्तनाला, आता मला सांगा, आपण कीर्तनाला आलो, सगळ्यांचं लक्ष कीर्तनातच आहे का? कुणाचं घरी असेल, दुधाचं बघून उघडं तर नाही ना, मांजर येऊन पिऊन तर नाही जाणार ना, असं आपलं लक्ष। परंतु याला काही अर्थ नसतो। जायचं पंढरीला आणि लक्ष कुठं? घरी। मग घरी राहिलेलंच परवडत नाही का? मग आपण बाकीचा खटाटोप जास्त करत बसतो। बघा मंडळी, हे बघा मंडळी, जन्माला आलो तर भगवंताचं नामस्मरण हे केलंच पाहिजे। आणि भगवंताचं नामस्मरण कधीपर्यंत चालतं? जोपर्यंत तोंडामध्ये दात आहे तोपर्यंतच करावं, नाहीतर तोंडातले दात पडल्यानंतर वैराग्य आलेलं काही कामाचं नाही। कारण लक्षपूर्वक ऐका, तरुणपण म्हणजे ताजं फुल आहे। आणि आपण कधी भगवंताला सुकलेलं फुल वाहतो का? तुमच्यापैकी कोणी आहे का सुकलेलं फुल वाहणारा? नाही ना। मग कसं फुल आवडतं देवाला? ताजं। मग तरुणपण म्हणजे ताजं फुल आहे, आणि तरुणपणामध्ये जर आपण भक्ती केली तर ती भगवंताला आवडत असते। म्हातारपणामध्ये आपण कितीही राम राम म्हणण्याचा प्रयत्न केला तर ते राम राम येत नाही, ते काय येतं? लांब लांब येतं। भगवंत जवळ यायचा तर भगवंत दूर जातो, म्हणून जे काही होईल ते तरुणपणामध्ये केलं पाहिजे। म्हणून इतर खटाटोपाकडे लक्ष न देता आपण पांडुरंग परमात्म्याचं जर नामचिंतन केलं तर त्या या देहाचं त्याच्यामध्ये सार्थकता आहे, कल्याण आहे। परंतु आपलं लक्षच नाहीये। आपण काय म्हणतो? करू 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 म्हणता म्हणता म्हातारपण येतं तरी आपण करत नाही। एक म्हातारं होतं बघा, म्हातारं, त्याने काय केलं? तरुणपणामध्ये कधीच भगवंताचं नामस्मरण केलं नाही। मग तरुणपणामध्ये नाही केलं तर मरताना कुठं त्याच्या तोंडाला भगवंताचं नाव येतच नव्हतं। मरणावस्था झाली त्याची। मग मरणावस्था झाल्यानंतर सगळे त्याला वैतागून गेले, घरामध्ये सगळे वैतागले, म्हणे कधी मरतं म्हणे एकदाच हे मात्र, असे सगळं
म्हणायला लागले. आता त्याच्या मुलाने काय केलं, त्या म्हाताऱ्याच्या मुलाने ब्राह्मणाच्या पायाचं तीर्थ दिलं, दान वाटलं, सगळं काही केलं, परंतु ते म्हातारं काही मरत नव्हतं. माणसावर एवढीही वेळ येऊ नये की लोकांनी विचार करावा की हे कधी मरतं. आता त्याच्या घरामध्ये विचार चालू होता की हे कधी मरतं, कधी मरतं, कधी मरतं. मुलगा ब्राह्मणाकडे गेला, म्हणे देवा काहीतरी उपाय सांगा, म्हणे म्हातारं लवकर मेलं पाहिजे. ब्राह्मणाने सांगितलं, हे बघ म्हणे तुझ्या वडिलांनी जिवंतपणी कधी भगवंताचं नाम घेतलं नाही आणि जोपर्यंत त्यांच्या तोंडाला भगवंताचं नाव येणार नाही तोपर्यंत त्यांना मुक्ती भेटणार. मग म्हणे आता काय करायचं उपाय सांगा. ते म्हणे आता एकच उपाय आहे म्हणे. म्हणे काय? एक पोत घ्या म्हणे. पोत काय घ्या? पोत. पोत घ्या आणि तुझं जे म्हातारा आहे त्या म्हाताऱ्याच्या समोर ते पोत घेऊन जा आणि त्याला अभड धोबड शिव, कसं तरी वेड वाकडं शिव म्हणे त्याला. मग तुझं म्हातारा ते बघल आणि म्हणल नीट शिव, नीट शिव, शिव शिव म्हणता म्हणता त्याला त्या भगवंताच्या नामाने मुक्ती भेटेल. ठीक आहे म्हणे, तसंच करतो. गेला बिचारा ते पोत घेऊन आणि मग कसं तरी अवड धोबड शिवायला लागला, वाकडं तिकडं शिवायला लागला. त्या म्हाताऱ्याने ते बघितलं. आता ह्यानी जिवंतपणी कधी भगवंताचं नाव घेतलं नव्हतं. जसं का तो वेडा वाकडं शिवायला लागला ते म्हातारा शिव शिव तर नाही म्हणलं, पण काय म्हणलं? नीटास 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 नीटास. का? कारण कधी भगवंताचं नामस्मरण केलंच नाही तर मरताना कसं येईल बरं. म्हणून आपण जोपर्यंत तरुणपणामध्ये आहोत तोपर्यंत आपण भगवंताचं नामच काही कामाचं नाही असं. मग आपण भगवंताचं नामस्मरण केलं तर त्यामध्ये उद्धार आहे असे सगळे संत सांगतात, तरी आपल्यावर परिणाम होतो का? होतो का? बोला, होतो का? मला आवाज आला नाही. होतो का? होत म्हणजे आतापर्यंत किती महाराज लोक आले, किती गेले, मग या कानाने ऐकून इकडून सोडून दिलं. असं नाही करायचं. जीवनात येऊन या देहाचं सार्थक झालं पाहिजे, परंतु आपण तेच तर करून घेतलंय. एक सासूबाई होती बघा, सासूबाई होती म्हणजे कान टवकारले तर नाही ना. सासूबाई होती एक. आता सासूबाई तिचा जावई येणार होता बघा. कुठून येणार होता? मुंबईवरून. आता जावई येणार म्हणल्यावर जावयाचा थाट फक्त सासूनेच करावा, हो की नाही? मग त्यातली त्यात जावई लांबचा पाहिजे, दूरचा. कसं लांब जवळ देव बरोबर, गाव जवळ आधा आणि घर जवळ गधा. आता हा तिचा लांबचा जवळ होता, थोडासा मुंबईवर येणार होता. मला जावयाचं थाट काय, बसायला गादी, पाठीशी उशी, ताटाला पाठ, जेवणाचं थाट, अगरबत्तीचं घमघमाट. जावई आला, जावयाला मस्त पुरणपोळी वगैरे केली, जावई जेवून झोपला. परंतु हिला चिंता होती कशाची? जावई येणार, जावई येणार, जावई येणार. जावई जेवून झोपला, हिला ही झोप लागली, परंतु तिला ती सकाळपासूनची चिंता होती की जावई येणार. आणि त्या भ्रांतीमध्ये ती झोपीतच अरवळली आणि झोपीत अरवळून म्हणायला लागली की जावई
येणार. आता ती एवढी खडूस होती, एखादा कुत्रा जरी चाललं ना तर त्याच्या शेपटीला फडा बांधून त्याच्याकडून झाडून काढून घ्यायची. आता मग ती कशी असेल सांगा नाही, एवढी भयानक होती ती. आता ती झोपीदार पडली, झोपीत उठली, झोपीच्या नादात होती ती, तिला काही कळत नव्हतं. मग तिने जाऊन नेमकं तिच्या जावयालाच उठवलं. कुणाला? जावयालाच. आता उठवल्यानंतर तिने जसं का जावयाला उठवलं तसंच उठतच जावयाच्या हातात फडा दिला. दिला तर तिला झाडून काढायला लावलं. झाडून काढलं तरी थांबली नाही. त्याच्या हातामध्ये बकेट भरून दिली. कशासाठी? सडा टाक म्हणे, सडा. बिचाऱ्याने सडाही टाकला. तेवढं शांत बसावं ना तिने. आता ती तरी काय करणार, बिचारी आरबळी होती झोपी. मग आता तेवढं शांत बसली नाही, सडा टाकून झाला. तिने रांगोळीचा डब्बा, तिला पाहिजे होता म्हणे रांगोळ काढ. तर जावायला रांगोळीचा डब्बा सापडाना गेला. काय करायचं मग? जाऊन हलवलं. मामी म्हणे रांगोळीचा डब्बा सापडत नाही. जसं का हलवलं तसं ती जागी झाली. जागी झाल्यानंतर ती म्हणती, जावई बापू तुम्ही एवढ्या रात्री तर सडा रांगोळ करायची तुम्हाला काय गरज आहे? आता करायला कोणी लावलं? सासूने. म्हणते कोण? सासू. का? तर रात्रंदिवस जावं येणार म्हणून चिंतन करत होती. सांगायचं उदाहरण एवढंच की आपण जर रात्रंदिवस भगवंताचं चिंतन जर केलं ना तर स्वप्नामध्ये सुद्धा पांडुरंग परमात्मा आल्याशिवाय राहणार नाही. पण आपण ते सोडून देतो. परंतु आमच्या संतांची वृत्ती एवढी एकनिष्ठ झाली होती, उठता बसता काम करता फक्त गोविंदाचं नामचिंतन. माश्यामध्ये झाली अनावर वाचा, छंद या नावाचा. आणि सांगा ना मला, भगवंताचं नाम घ्यायला कुठला खर्च लागतो का? पैसे लागतात का? नाही. उठता बसता काम करता कुठंही घ्या, कसंही घ्या, परंतु भगवंताचं नामचिंतन. आणि भगवंताचं नाम किती गोड आहे. 2 अक्षराचं. राम म्हणा, कृष्ण म्हणा, हरी म्हणा, पण म्हणा. अहो थोडं स्वर द्या. श्रीराम जपा, श्रीराम जपा, श्रीराम जपा, किती मंत्र हा सोपा. उठता बसता कामही करता चाललंय का? मला ऐकू द्या बरं तुमचा आवाज किती गोड आहे. सगळ्यांनी पाठीमागं म्हणायचं. श्रीराम जपा, मोठ्याने भगवंताचं नाव घेणं कशाची लाज?
श्रीराम जपा श्रीराम जपा श्रीराम जपा किती मंत्र उठता बसता कामही करता मुखी हरीचे नामही घेता खर्च लागतो का खर्च लागतो का खर्च लागतो का किती भगवंताचं नामस्मरण एवढं गोड आहे. 2च मिनिटाचं नामस्मरण झालं पण सगळ्याची माइंड फ्रेश झाली. मग एवढं गोड जर भगवंताचं नामस्मरण आहे आपण का घेत नाही हा मोठा विचार. अहो विचार करायची गोष्ट आहे की भगवंताच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की निर्जीव गौऱ्याला सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलायला लागलं. एकदा असं झालं काशीहून कबीर महाराज जनाबाईला भेटण्यासाठी आले आणि आल्यानंतर गावामध्ये जनाबाईचा पत्ता विचारायला लागले की जनाबाई कुठे असतील. एका व्यक्तीला विचारलं. त्या व्यक्तीने सांगितलं की जनाबाई आत्ताच गौऱ्या वेचण्यासाठी रानामध्ये गेल्या आहेत. आणि कबीर महाराज त्या दिशेने रानामध्ये गेले आणि जसे का कबीर महाराज तिथे जाऊन पोहोचले बघताच तर थोडी विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती. कबीर महाराजांनी बघितलं की जनाबाई एका बाई सोबत भांडण करतीये. काय करतीये? भांडण करतीये. कबीर महाराज म्हणाले मी चुकीच्या दिशेने तर नाही आलो ना. मी ज्या जनाबाईला भेटायला आलो ती हीच जनाबाई असावी का? प्रश्न पडला. मग कबीर महाराजांना वाटलं नाही नाही म्हणे जवळ गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. कबीर महाराज जवळ गेले. बघता तर त्या दोघींचं भांडण गौऱ्यावरून लागलं होतं. ती बाई म्हणायची ह्या गौऱ्या माझ्या, ती दुसरी जनाबाई म्हणायच्या ह्या गौऱ्या माझ्या. भांडण बघितलं. भांडणाचं कारणही विचारलं कबीर महाराजांनी. जनाबाईने उत्तर दिलं. जनाबाई सांगायला लागल्या महाराज अहो या बाईने माझ्या गौऱ्या चोरल्या आहे. ठीक आहे म्हणे जनाबाई शांत व्हा. म्हणे शांत कसं हो? माझ्या गौऱ्या ती चोरणार आणि मी शांत बसणार नाही. नाही महाराज जमणार नाही.
ठीक आहे म्हणे जनाबाई, थांबा थांबा. असं करा, तुम्ही दोघीही मला तुमच्या गौऱ्याच्या खुणा सांगा. जनाबाईने सांगितलं. जनाबाई महाराजांना म्हणते, महाराज अहो, ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येईल ती गौरी माझी, आणि ज्या गौरीतून विठ्ठल ध्वनी येणार नाही ना ती गौरी ह्या बाईची. विचित्र वाटलं महाराजांना. कबीर महाराज आश्चर्य करायला लागले, हे कसं होऊ शकतं. कबीर महाराजांनी गौरी उचलली, कानाला लावली, आणि जशी का ती गौरी कानाला लावली ना तर त्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी यायला लागला. ज्या गौरीतून विठ्ठल ध्वनी आला ती गौरी जनाबाईची, आणि ज्या गौरीतून विठ्ठल ध्वनी आला नाही ती गौरी त्या बाईची. असा न्याय निवाडा त्या ठिकाणी कबीर महाराजांनी केला. तेवढ्यावर थांबले नाही, जनाबाईवरती एक दोहा तयार केला. आणि जनी जनी सब कोई कहे नाम देव की दासी, कबीरा कहे ये दासी नहीं ये तो सब संतन की कासी. का तर गौऱ्याला सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायला लावलं. एवढी ताकद भगवंताच्या नामस्मरणामध्ये. चोखोबारायांची हळी सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलली, परंतु शोकांतिका एवढी आहे की तुमचं आमचं तोंड सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत नाही. बोलत का? मग दोन्ही हात वर करा सगळ्यांनी, करा करा सगळ्यांनी हा इकडे सगळ्यांनी करा, दोन्ही हात वर करा. कॅमेरा फिरवा. आणि उद्या पेपरला द्या की हे सगळे हरवून गेले, यांना सापडायचंय. दोन्ही हात वर करा सगळ्यांनी. एवढं सुंदर नाव भगवंताचं आहे आणि अनेक संतांनी त्या नामाच्या महिमाचं उदाहरण सुद्धा आपल्या समोर ठेवलेलं आहे.
जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलल्या, चोखोबऱ्यांची हडे विठ्ठल विठ्ठल बोलली. त्या नामाच्याच जोरावरती जड भिंत सुद्धा माऊलींनी चालवली. मग अशा संतांची बाह्य लक्षणे काय? महाराज अभंगाच्या कापीचे कळी काळ कपाळाला गंध आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे आणि अशा संतांचा कळी काळाला सुद्धा दरार असतो. परंतु सांगायचा विषय जर झाला तर आजकाल गंध लावण्याची पद्धतच बुडून गेली की काय असं वाटायला. कारण वारकरी संप्रदायामध्ये जर सगळ्यात पहिले कशाला महत्व असेल तर ते म्हणजे गंध धारण करण्याला. मग काही भोळसट वारकरी एवढा मोठ्या कपाळाला गंध लावतात, परंतु काही न लावल्यापेक्षा ते उत्तम. मग कपाळाला गंध असावा, गळ्यात तुळशीची ही माळ असावी, परंतु गंध कसा लावावा आणि का लावावा हे विष्णू पुराणामध्ये खूप सुंदर वर्णन येतं. कुठपासून कुठपर्यंत कसा गंध लावावा. जेव्हा भगवंताला विष्णू पुराणामध्ये प्रश्न केला की देवा गंध कसा लावावा, तर जिथून नाकाचा अधोभाग तर जिथपर्यंत कपाळ आहे तिथपर्यंत उभा आणि मोकळा गंध लावायचा सांगितला. उभा का लावायचा, तर पांडुरंग परमात्मा सदैव आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी उभा आहे, तत्पर आहे, म्हणून उभा लावायचा. आणि मोकळा का लावायचा, तर भगवंताचं द्वार हे भक्तासाठी सदैव मोकळं आहे याचं प्रतीक म्हणून उभा आणि मोकळा गंध लावायचं सांगितलं. परंतु आता गंध लावण्याच्याही वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता मला हे सांगा की पांडुरंग परमात्म्याचा गंध कसा आहे. पांडुरंग परमात्म्याला गंध आहे, पण पांडुरंग परमात्म्याचा गंध कसा आहे, कसा आहे, उभा आहे, पण कसा आहे, कोणत्या आकाराचा आहे,
शिवलिंगाच्या आकाराचा गोपीचंद टिळा आहे, पण कोणत्या आकाराचा? शिवलिंगाच्या आकाराचा. मग शिवलिंगाच्या आकाराचा भगवंताचा गंध का? लक्षपूर्वक ऐका. तो आणि मी एकच, शिव आणि पांडुरंग एकच, याचा कुणीही भेदभाव करू नये म्हणून पांडुरंग परमात्म्याने तसा आजही जेव्हा आपण जातो तर पांडुरंग परमात्म्याच्या मस्तकावरती सुद्धा शिवलिंग आहे. का? तर भेदाभेद होऊ नये, तो आणि मी याचं प्रतीक म्हणून तसा गंध लावला. आता मला हे सांगा की भगवान सांब सदाशिवाचा कसा गंध आहे? कसा? त्रिपुंड, 3 रेषा का लावल्या? तुम्ही म्हणता आम्हालाच प्रश्न विचारा, तुम्ही सांगा. सांगते का? त्रिपुंड का लावला? काम, क्रोध, लोभ यांना त्यागून मी माझ्या प्रभू श्री रामांचं दर्शन घेतलं, मी माझ्या प्रभू श्री रामांचं स्मरण करतो, याचं प्रतीक म्हणून त्यांनी त्रिपुंड गंध धारण केला. माझा प्रभू श्री रामांनी कसा गंध धारण केला? आपण वारकरी संप्रदायामध्ये जसा लावतो, मध्ये आणि तिंब किंवा रेष असते मध्ये. का? आणि ते कशाचं प्रतीक आहे? ते म्हणजे भगवान सांब सदा शिवाच्या त्रिशूलाचं 3 रेषा. का? काम, क्रोध, लोभ याला त्यागून मीही सांब सदाशिवाचीच उपासना करतो, याच्यामध्ये कुठे भेद होऊ नये म्हणून रामांनी सुद्धा तसा गंध धारण केला. असे वेगवेगळ्या प्रकारचे गंध वेगवेगळ्या संप्रदायामध्ये धारण केले जातात. परंतु सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की गंधाचे खूप मोठे प्रकार आहेत आणि त्यातील एक गंधाचा प्रकार म्हणजे कोणता? आता मला हे सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांचा गंध कोणता? कोणता? चंद्रकोर. चंद्रकोर गंध का लावला? ऐका लक्षपूर्वक. सृष्टीचा आदिनाद म्हणजे ओंकारनाद ब्रह्म. ओंकारनाद ब्रह्माच्या 3.5 मात्रा, आकार, उकार, मकार, अर्धमात्रा, ब्रह्मा, विष्णू, महेश. आणि जी अर्धमात्रा आहे, जी चंद्रकोर आहे, ती म्हणजे जगदंबा. आणि त्यावर जो अनुस्वार आहे तो म्हणजे परमपिता परब्रह्म. तर ती जी जगदंबा आहे, जी चंद्रकोर आहे, तीच छत्रपती शिवाजी महाराजांनी का धारण केली? कारण कुठल्याही नारीवरती मी अत्याचार होऊ देणार नाही. प्रत्येक नारी ही माझी आई आहे आणि मला तिचं रक्षण करायचं हे माझ्या सदैव लक्षात राहावं म्हणून चंद्रकोर गंध धारण केलाय. मंडळी, आपणही मला आज बऱ्याच ठिकाणी दिसतं की तरुण मंडळी चंद्रकोर गंध धारण करते. चांगली गोष्ट आहे, परंतु एक सांगायचंय, फक्त मिशीला पीळ देऊन आणि चंद्रकोर गंध लावून छत्रपती शिवाजी महाराज होता येत नसतं तर त्यांचे आचरणही आपल्यामध्ये घ्यावं लागतात, तेव्हा आपण त्यांचे मावळे होऊ शकतो. माझ्या राजाची खूप महती आहे. काय सांगायची राजाची महती? अरे काशी की कला जाती थी, मथुरे की मस्जिद बनती थी, अगर छत्रपती शिवाजी न होते तो सबकी सुनता होती थी, सबकी. आपल्या राजांचे उपकार आहे आपल्यावरती की आपण या धर्म मंडपामध्ये बसू शकतो. आणि आपल्या राजांचे किती संस्कार आहे आणि तोच संस्कार त्यांनी जोपासून चंद्रकोर गंध धारण केला. अहो, वयाच्या 11व्या वर्षी, किती छोट वय असावं, परंतु वयाच्या 11व्या वर्षी शपथ घेतली की मी नारीचं रक्षण करेल. अगदी 11 वर्षाचं वय होतं. एकदा असं झालं, सगळ्या सवंगड्यांनी ठरवलं की आपल्याला महलामध्ये नाच गाण्याचा कार्यक्रम आहे आणि आपल्याला नाच गाण्याचा कार्यक्रम बघायला जायचंय. सवंगड्याने ठरवलं. ही खबर मा साहेबांना अजिबात नव्हती, परंतु राजे कुठे गेले असतील म्हणून शोधायला लागल्या. आणि आज राजे
महलाच्या दिशेने नाच गाणं बघण्यासाठी निघाले. गेलेत, पोहोचलेत आणि पडदा वर करून बघणार दासी पळत आली. दासीने हाताला पकडलं आणि सांगितलं, राजे, माँसाहेबांनी बोलावलंय, चला. माँसाहेबांचा आदेश. राजे महालामध्ये गेले. माँसाहेबांच्या समोर उभे राहिले, पण थरथर कापायला लागले. आता माँसाहेब काय करतील विचार मनामध्ये येत होता. लाल बुंद डोळे झालेले होते तिथं माँसाहेबांचे. जसे का राजे समोर येऊन उभे राहिले तसा कोणताच प्रश्न केला नाही, परंतु काळ दिशी कानाखाली लावली आणि नंतर विचारलं, राजे कुठे गेला होता? डोळ्यात अश्रू आले. राजे रडायला लागले आणि रडत रडत सांगायला लागले, आई, सवंगड्याने ठरवलं होतं नाच गाण्याचा कार्यक्रम बघायचा होता, परंतु पडदा वर करून मी बघणार तितक्या दासीने माझा हात पकडून तुझ्याकडे आणला ग. राग अनावर झाला नाही माँसाहेबांना. प्रश्न केला. राजांना प्रश्न केला, राजे शुभा, उद्या त्या ठिकाणी आम्ही जर आमच्या पायामध्ये घुगरं बांधून नाचायला लागलो तर तुम्ही या डोळ्याने बघाल शुभा? नाही माँसाहेब, चुकलो माँसाहेब, आम्हाला क्षमा करा. माँसाहेब, हे बंद होणार कधी? अरे जोपर्यंत बंद करणारा येणार नाही तोपर्यंत हा नंगा नाच असाच चालू राहणार. शुभा, अरे तुला बाईला नाचवणार नाही रे, तुला बाईला वाचवणार बनायचंय. आणि जर वयाच्या 11व्या वर्षी माझ्या राजांनी शपथ घेतली की मी नारीचं रक्षण करेल, मी नारीचं संरक्षण करेल. एकदाच राणी पद्मिनीचा पोवाडा ऐकला तर सळसळायला लागलं की काय हा अत्याचार, कधी थांबणार हा अत्याचार. एकदा महलामध्ये पोवाड्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मंडळी, माँसाहेब येऊन बसल्या, जिजा माँसाहेब येऊन बसल्या, नंतर शुभाराते येऊन बसले आणि शाहिराने पोवाड्याचा कार्यक्रम चालू केला होता. शाहिराने पोवाड्यामध्ये विषय घेतला होता तो म्हणजे राणी पद्मिनी. तुम्ही म्हणाल रजपूत रमणी राणी पद्मिनी कोण? तिनं जर पान खाल्लं तर ते गळ्यातनं उतरलेलं दिसायचं. मंडळी, एवढी सुंदर आणि एवढी लावण्यवती होती ती. आणि तिला बघण्यासाठी अल्लाउद्दीन खिलजी 60,000 सैन्याला घेऊन आला होता आक्रमण करायला. भीमसिंहाला कैद केलं आणि सांगितलं, राणी पद्मिनी मला देऊन टाकली तर भीमसिंहांना सोडण्यात येईल. आपल्या कपाळाचं कुंकू वाचवण्यासाठी राणी पद्मिनी तयार झाली आणि तयार होऊन महलामध्ये येऊन उभी राहिली. आणि ते सुंदर लावण्य, ते कुरळे केस बघताच खिलजीची विषारी भावना जागृत झाली. सांगितलंय, राणी पद्मिनी जर मला देऊन टाकली तर भीमसिंहाला सोडल्या जाईल, अन्यथा एकही राजपूत वाचणार नाही. आणि आज त्या ठिकाणी युद्धाला प्रारंभ झाला. एक एक राजपूत कापल्या जाऊ लागला आणि राणी पद्मिनी ठरवलं की आता काहीतरी करावं लागेल. सगळ्या राजपूत स्त्रियांनी ठरवलं आता आपल्याकडे एकच पर्याय आणि तो पर्याय म्हणजे जोहार. जोहार कशाला म्हणायचं मायबाप? जोहार म्हणजे अग्निकुंड पेटवायचा आणि त्याच्यामध्ये उड्या मारायच्या म्हणजे जोहार. अग्निकुंड पेटवण्यात आला, पिवळी वस्त्रे परिधान केली आणि एक एक राजपूत स्त्री त्या ठिकाणी त्या अग्निकुंडामध्ये उड्या मारायला लागल्या. शिवाजी महाराज पोवाडा ऐकत होते. राग अनावर झाला, उठले, हाताच्या मुठी ओळल्या गेल्या आणि निघाले. तितक्यात माँसाहेबांनी हात पकडला. राजे कुठं निघालात? पोवाडा आणखी संपलेला नाही, राजे बसा. शुभा म्हणतात, आई साहेब
अहो हे असले पोवाडे आमच्या कानाने ऐकवल्याची जात नाही, आम्हाला जाऊ द्या. नाही नाही बसा. रते अहो आमच्या जाऊबाईला मोहम्मद खानाने पळून नेलं होतं तर काय केलं रे तुझ्या बापाने? काहीच केलं नाही राजा. आई साहेब अहो हे बंद होणार कधी कधी? अरे जोपर्यंत ह्याला बंद करणारा येणार नाही ना तोपर्यंत हे असंच चालू राहणार. आणि अगदी वयाच्या 14व्या वर्षी माझ्या राजाने तो पोवाडा ऐकून परत शपथ घेतली की मी एकाही नारीवरती अत्याचार अन्याय होऊ देणार नाही. किती होते छोट वय, म्हणून त्या गोष्टीचं ध्यान राहावं की मला नारीचं रक्षण करायचंय, मला तिचं संरक्षण करायचंय. म्हणून त्यांना ती आठवण राहावी म्हणून त्यांनी चंद्रकोर गंध धारण केला. म्हणून अशा अनेक प्रकारे गंधाचे प्रकार आहेत भगवंताई. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा जर जास्त कशाला महत्व असेल तर ते म्हणजे गंधाला. म्हणून संत सांगतात ऊर्ध्व पुंड्र घाल, कपाळाला गंध असावा आणि गळ्यात तुळशीची माळ ही असलीच पाहिजे. गळ्यात तुळशीची माळ का असावी? जसं पती प्रतीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र असतं, कुणाच्या नावाचं? नवऱ्याच्या नावाचं. त्याचप्रमाणे त्या भगवंताच्या नावाचं मंगळसूत्र म्हणून गळ्यात ही माळ असलीच पाहिजे. आणि ज्याच्या कपाळाला गंध आहे, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, अशाचा कळी काळाला देखील दरारा असतो महाराज. आणि महाराजांनी तेवढं तर सांगितलं, संतांची लक्षणे तेवढी सांगितली, परंतु संतांची आणखी काय लक्षणे महाराजा बघायच्या.
तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार नामामृत सार भावाचे. ज्या संतांनी शंख चक्राचे शृंगार धारण केले होते. शंख चक्राचे शृंगार म्हणजे काय? दया, क्षमा, शांती हे जे शृंगार आहेत. आणि ज्यांच्या मुखामध्ये भगवंताचं नाव आहे ते खरे झुंजार असतात. ते खरे शूर आहे. भगवंताच्या नावाचं शस्त्र त्यांनी हातामध्ये घेतलं आहे. कपाळाला गंध आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे. आणि अशा संतांचा कळी काळाला देखील तरारा असतो. तर माझ्या बुद्धीला भगवंताच्या कृपेने, पांडुरंग परमात्म्याच्या आशीर्वादाने, साधू संतांच्या कृपेने जशी प्रेरणा मिळाली त्याप्रमाणे मी तुमच्या समोर अभंग मांडण्याचा प्रयत्न केला. आता मला दादा बोलले की पोवाडा घ्या, पण आता फार वेळ झालाय. ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, तुझे करुणार्थे तथा बरे भाव तुझे.
राजे थांबा. राजाने लगाम खेचली. राजे थांबले. तिकडे तिकडे बघताय. कुठून आवाज येतोय. पाठीमागून साठी ओरडलेला एक म्हातारा राजाचा आवाज येत होता. अत्यंत भयभीत झालेलं होतं, घाबरलेलं होतं. राजे थांबा, राजे थांबा, राजे थांबा असा आवाज द्यायला लागला. राजे बोलले, बाबा बाबा घाबरू नका. का घाबरतो, सांगा काय झालंय. राजा कुंभकर्णाचं शेत खाल्लं. राजाने बळवान झालो. राजा काही झालं नाही. काय झालं. न घाबरता मी आहे तुम्हाला. राजा नाही. राजा मी सांगूच शकत नाही. राजा गावच्या पाटलाने, राजा गावच्या पाटलाने माझ्या मुलीचं सर्वस्व लुटलं. राजा मी बळवान झालो. एका जीव वाचला. एका जीव बोलू नका त्या पाटलाला. एका जीव पाटलाला आवाज दिलाय. वडील आपल्याला राजांचं बोलावलं आहे. चला. पाटील कुणी बोलावलं मला. अहो राजांचं बोलावलं आहे. चलावं लागतंय. अरे जाऊन सांग तुझ्या त्या राजाला मी येत नाही म्हणून. अरे एवढं पाठवा तुझा तो राजा. अरे पोट उचलला तर दूध निघाल आणि तो मला आदेश करतोय. गावचा पाटला नाही हे रोजचा. येसाची परत सगळं सणाची वावते. राजांना सांगितलं, राजा पाटील येणार नाकारताय. पाटील येत नाहीये. तानाजी उभे होते. तानाजी घरात उभे. हे तानाजी तुझ्या कमरेलातील तलवार काय शोभेला गेली होती ती काय. अरे किसाचा मुलगा काय नाही छाटलं. माझ्यासोबत पुण्याला याल. राजे आपला आदेश आम्हाला सर्व मनापासून स्वीकार करा. राजावर माझ्या मुलीला न्याय द्या. स्वारी पुण्याला निघाली. राजाला प्राण झालेलं नव्हतं. तुम्हाला उद्या दरबारामध्ये हजर राहायचंय. दवंडी बिटवली. साहेब विचार करायला लागले. मठोपाठ त्या मुलीला काय न्याय देणार आहे. सकाळचा दिवस उजाडला. तानाजीला सांगितलं, तानाजी राजाच्या पुस्तकापासून त्या मुलीला अपराध्याच्या पुस्तकापासून मुलीला हजर करण्यात आलेला आहे. दिवस उजाडला. प्रतीक्षा करतात की त्या अपराध्याला काय न्याय त्या मुलीला काय न्याय दिला. विचार करायला लागले. माझ्या राजाने नवीन वस्तू विधान केली. नवीन वस्तू आणि आज परामध्ये न्याय तुम्हाला करण्यासाठी जाऊ शकते.
तानाजीला हात नाही बनायचे आपण आपल्या मुलांना संस्कार लावले पाहिजे, त्यांनी देशाची धर्माची सेवा केली पाहिजे, कारण आज गरजेचं आहे. तरुण मंडळी म्हणजे भारताचे आधारस्तंभ आहे आणि आधारस्तंभाला कीड लागली तर देशाला कीड लागायला वेळ लागणार नाही. म्हणून मायबापांची सेवा करा, देशाची भगवंताची सेवा करा. म्हणून मी तुम्हा सगळ्यांची पुनश्च एकदा धन्यवाद करते. आमची महाराज मंडळी सुंदर अशी कीर्तनाला त्यांनी साथ दिली, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद, आभार मानते त्यांचे. आमची पेटीवर असणारे बाबा सुंदर अशी पेटीची त्यांनी साथ दिली हार्मोनियमची. तसेच मृदंग महामेरू असणारे महाराज त्यांनी सुंदर प्रकारे साथ दिली. तसेच आमच्या दुसरे मृदंग महामेरू असणाऱ्या महाराजांनी सुंदर अशा प्रकारे साथ दिली. म्हणून दोघांचे, सगळ्या आमच्या बालगोपालांचे, सगळ्या माझ्या छोट्या छोट्या भावंडाचे मी धन्यवाद करते. तसेच आमचे जे व्यासपीठ चालवतात बाबा तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आमचे सोबदार बाबा दोघांचे खूप खूप धन्यवाद. विनेकरी बाबांचेही खूप खूप धन्यवाद. आणि मेन म्हणजे आमचे माईक सिस्टम वाले सुंदर अशी माईक सिस्टमची सेवा द्यायला तुम्ही दिली. परत परत सांगायची गरज नाही पडली की इथं विको पाहिजे, तिथं हे पाहिजे, तिथं ते पाहिजे. सुंदर अशी सेवा दादाने दिली. म्हणून दादांची पुनश्च एकदा मी धन्यवाद करते. आणि जे आजचे सौजन्य कुणाकडे होतं? शिरोळे गोविंद जे शेडोळे त्यांच्याकडे आजचे जे सौजन्य त्यांचेही खूप खूप धन्यवाद. आणि आमची गावकरी मंडळी, माता माऊल्या, परत सगळे
पुरुष मंडळी, तुमचे सगळ्यांचे मी धन्यवाद करते. आमचे पत्रकार, खास करून आलेले आमचे मीडियावाले, त्यांचेही फार फार धन्यवाद करते. आणि मला ज्यांनी आमंत्रित केलं, दादा, मला तर दादांचं नाव माहितीच नाही. काय दादा ना? गव्हाणे. म्हणून गव्हाणे दादांचे खूप खूप धन्यवाद करते. पुनश्च एकदा कोणी जर राहून गेलं असेल, जे आले जे नाही आले त्यांचेही धन्यवाद करते आणि सेवेला पूर्ण विराम देते.